नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ITIचे ट्रेड आणि कॉलेज कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही ITIचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून कॉलेजवरती जाऊन फॉर्म व्हेरिफिकेशन केलं असेलच। ज्यांनी अजून फॉर्म व्हेरिफिकेशन केलं नाही तर त्यांनी फॉर्म मध्ये जे कॉलेज टाकलेलं आहे त्या कॉलेजवरती जाऊन फॉर्म व्हेरिफिकेशन करायचं आहे। फॉर्म व्हेरिफिकेशन करून नंतरच तुम्हाला ट्रेड आणि कॉलेज निवडायचे आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम ITIची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे। ज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी मोबाईलवरून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करतात याचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। जर वेबसाईट सापडत नसेल तर गुगलवरती सुद्धा तुम्ही जाऊन लिंक ओपन करू शकताय। गुगलवरती ITI ॲडमिशन 2024 असं टाईप करून सर्च करायचं आहे। सर्च करताच या ठिकाणी जी पहिली लिंक ओपन होईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनची पेजवर जाईल, पण आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं नाही, आपल्याला ट्रेड निवडायचे आहे। त्यासाठी या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात कॅन्डिडेट लॉग इन याचं एक बटन दिसतंय, याच्या बाणावरती क्लिक करायचं आहे। खाली तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन असे दोन बटन दिसतात। त्यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन हे बटनावरती क्लिक करायचं आहे। ID पासवर्ड टाईप करून कॅप्चा टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा जो ऑप्शन आहे सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या समोर एक मेसेज येईल कन्फर्मेशनचा, सूचना वाचून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी संस्थेचा प्रकार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे की प्रायव्हेट कॉलेजमध्ये हवं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे। ट्रेड शोधण्यासाठी तुम्ही या ठिकाणी 2 पद्धतीने ट्रेड शोधू शकताय, इन्स्टिट्यूट वाईज आणि ट्रेड वाईज। तर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज शोधायचं असेल तर या ठिकाणी संस्थेचा प्रकार निवडायचा आहे, प्रकार निवडून जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडून तालुका निवडायचा आहे। तालुका म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजचा तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं कॉलेजचं नाव येईल ते कॉलेज निवडायचं आहे। कॉलेज निवडल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या समोर त्या कॉलेजला असणारे सर्व ट्रेडची लिस्ट ओपन होईल। लिस्ट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ट्रेडचं नाव वाचून घ्यायचं आहे। ट्रेड बघून त्याच्या पुढील ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। लाल बटनावरती क्लिक करताच तुमच्या समोर प्रेफरन्स जो आहे तो लाल बटन निळ्या बटनामध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्यावरती ॲडेड टू प्रेफरन्स लिस्ट असं येईल। याचा अर्थ तुम्ही निवडलेलं ट्रेड ॲड झालेला आहे। झाल्यानंतर तुम्हाला समजा अजून दुसऱ्या कोणत्या कॉलेजला ॲडमिशन टाकायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही तालुका जिल्हा चेंज करून कॉलेजचं नाव चूज करून सर्च बटनावर क्लिक करून त्या कॉलेजचे ट्रेडसुद्धा तुम्ही टाकू शकताय। या ठिकाणी जो 2 नंबरचा ऑप्शन आहे प्रेफरन्स सिलेक्शन प्राधान्य निवडा, याच्यामध्ये जनरेट अँड सेव्ह PDF या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुम्ही जे ट्रेड निवडले आहेत त्याची लिस्ट तुमच्या समोर येईल। लिस्ट एकदा चेक करून घ्यायची आहे, खात्री असेल तर त्याचे प्रिंटआउट्स काढून ठेवायचे आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड सिलेक्शन करायचे आहेत। ट्रेड सिलेक्शन झाल्यानंतर याचा जो पहिला राऊंड आहे अलॉटमेंट लेटर या बटनावरती क्लिक करून तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे किंवा कोणता ट्रेड भेटला आहे हे चेक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कॉलेज आणि ट्रेड निवडण्याची प्रोसेस झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।